अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर मोठमोठाले खड्डे पडल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका अधिक वाढला असून सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत। मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुने वस्ती रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील बसस्थानक ते कारंजा रोड तसेच कारंजा टी पॉइंट परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत। शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते, मात्र रस्त्यांच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवत आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्याची खोली लक्षात येत नाही। परिणामी दुचाकीस्वार, रिक्षा चालक आणि चारचाकी वाहनांचा वारंवार अपघात घडत असल्याचंही पाहायला मिळतंय। या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका हा शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना बसत आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासनाकडून तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। सगळ्यांनी आता हे नगरपालिकेनं आपले जे सण त्योहार या पिरियड मध्ये हे आता खड्डे गिड्डे बुजून थोडंसं नागरिकांना सुविधा द्यायला पाहिजे। हे एक आपलं नागरिक म्हणून म्हणणं आहे। तसं आता बस स्टँडच्या जवळ वर्दळ राहते, शाळेची मुलं राहतात, तसेच येणारे जाणारे पाहुणे, महिला मंडळी वर्ग यांची वर्दळ असल्यामुळं हे खड्डे बुजवण्यात तात्काळ यावे अशी आमची एक विनंती आहे। नागरिक म्हणून एक समस्या ही आहे की आम्हाला हे समजत नाही की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत। त्या कारणानं संपूर्ण जे मूर्त्यापूर तहसीलमध्ये रोड आहेत त्या रोडमध्ये खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामुळे आम्हाला डॉक्टरकडे जावं लागते, कारण आमचे पाठीचे मणके खराब होत चाललेले आहेत। तर त्या कारणाने हे खड्डे बिड्डे दुरुस्त केले पाहिजेत आणि डागडुगीच केली नाही पाहिजे, तर त्यांनी चांगलेच रस्ते बनवले पाहिजेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। ये रोड पे बाबासाहेब आंबेडकर चौक के रोड में बहुत गड्ढे हैं। प्रशासन से निवेदन है कि गड्ढे का थोड़ा साफ ठिकाण लगाए। रस्त्यामध्ये फार अति प्रमाणात गड्डे आहेत, एकदम शापक सस्पेन्शन काम नाही करत, पाठीचे त्रास होऊन झाले, खूप अति प्रमाणात गड्डे आहेत रस्त्यावर। कधी कधी बॅलन्सही जाते त्या गड्ड्यांमुळे। असलं की जे गड्डे दिसत नाहीत त्याच्यामुळे गाड्या स्लिप मारतात, अशा पद्धतीचा त्रास होतो। रस्त्याची दुरुस्ती फार आवश्यक आहे।